आज शेतकरी मरतोय आणि शेतकऱ्याला जर जगवायचं असेल तर आपल्याला तुमच्या माझ्या सारख्याला समोर यावं लागेल. तुम्हाला जशी मदत करता येईल तशी मदत करायची. आज सरकारची परिस्थिती जर बघितली, सरकार निव्वळ स्वार्थीपणाने वागतोय. सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसा टाकला, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, सरकारची तिजोरी रिकामी झाली. म्हणून असं वाटतंय मला 8,000 रुपयाची जी भीक दिली ना साहेब, तुम्हाला सांगतो मी, आता 1 महिन्यामध्ये दिवाळी आहे, किराणा सुद्धा भरणं होणार नाही, शेतकऱ्याच्या घरी 4 मुलं असले तर कपडे घेणं होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्याला आज सरसावणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला जर जगवायचं असेल तर आपल्यालाही कुठं ना कुठं काहीतरी करावं लागणार आहे. तर आपल्याला काय करायचंय, येणाऱ्या काळामध्ये सरकारवरती कसं प्रेशर आणता येईल, हे जी मदत दिली ती वाढवण्यासाठी, त्यासाठी आपण काय करायचं, आपण स्वतः सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे टाकूया. मी स्वतः सचिन राठोड माझ्याकडनं 1,001 रुपये सीएम रिलीफ फंड मध्ये टाकतोय. कारण मला तोंड राहील उद्या सरकारला बोलायला की मी पैसा पाठवलाय, पैसा तुम्ही मदत देताना वाढून द्या. आणि मला हे तुम्हाला सांगायचं, आवर्जून सांगायचंय, तुम्ही 1 रुपया पाठवा, 10 रुपये पाठवा, 100 रुपये पाठवा, कशी मदत करता येईल तशी मदत करा. जेवढा पैसा पाठवता येईल तेवढा पाठवा आणि त्याचे स्टेटस लावा, वेगवेगळ्या माध्यमातून दाखवा लोकांना. तुम्हाला बघून तरी 2-4 लोक मदत करतील. आणि मला सांगायचं, वेगवेगळ्या जातीच्या संघटना आहेत आपल्याजवळ, वेगवेगळे मंडळ आहेत, वेगवेगळे देवीचे मंडळ असतील, गणपतीचे मंडळ असतील, मंदिर ट्रस्ट असतील, तुमच्या आजूबाजूला जे गाव आहेत तिथल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्याच्यासाठी समोर या. जातीसाठी आपण लढलो, धर्मासाठी आज लढलो, आज माणुसकीसाठी आपल्याला लढायचं, माणुसकीसाठी समोर यायचंय. मी सचिन राठोड समोर आलोय. येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या माध्यमातून आपण मदत करूया, परंतु आज सर्वांनी जागणं गरजेचं आहे आणि सरकारवरती एक दबाव निर्माण करता येईल आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, सीएम रिलीफ फंड वरती रुपया, 10 रुपया, 100 रुपया, 1000 रुपये जेवढं होईल तेवढी मदत करा. बाजूला शेतकरी असेल तर त्याला कपडे नेऊन द्या, त्याला त्याच्या लेकराला शाळेची बॅग नेऊन द्या, त्याला अन्न द्या. परंतु त्या ज्या शेतकऱ्याने आपल्याला एवढे वर्ष जगवलंय त्या शेतकऱ्यासाठी आज आपल्याला उभं टाकणं गरजेचं आहे. एवढीच विनंती करतोय मी. धन्यवाद.